मुंबईमध्ये आलोय आणि मुंबईमध्ये आल्याच्या नंतर आम्हाला इथं समजलं की आजची कॅबिनेट कॅन्सल होते कारण की मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नाहीये। त्यानंतर आमचे काही आंदोलनकर्ते मंत्रालयामध्ये होते, त्यांना तिथं आंदोलन केलं। त्यानंतर आम्ही इथं मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला आलो होतो। का तर हा 60 वर्षाचा प्रश्न आहे आमचा, परंतु त्याच्यावर तोडगा निघत नाहीये। तुम्ही पाहिलं 2014ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की शेवटच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ, पण आता ही शेवटची कॅबिनेट आहे या सरकारची आणि आता आमच्या आशा आहेत या शेवटच्या कॅबिनेटमध्ये तरी मुख्यमंत्री साहेब आमचा धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवणार आहेत का नाही ते विचारायला आम्ही इथं आलो होतो। आम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री साहेब म्हणजे त्यांना सगळ्यांची काळजी आहे, आमची काळजी आहे। आम्हाला माहिती आहे ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य आहेत आणि ते दिलेला शब्द पाळतात। त्यामुळे आम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्री साहेब आम्हाला आरक्षण देणार, परंतु ते कधी हे आम्हाला माहित नाहीये आणि त्यासाठी आम्ही सर्वजण या मुंबईमध्ये आलो होतो। आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आज आंदोलन केले आणि आमची मागणी त्यांच्यापुढे ठेवलेली आहे। आम्हाला आशा आहे की मुख्यमंत्री साहेबच या धनगर समाजाला तारू शकतात आणि जर असं झालं आणि या धनगर समाजाला जर मुख्यमंत्री साहेबांनी आरक्षण दिलं तर पुढचेही मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेच असतील। धन्यवाद। जय कोट जय कोट।